बरं पीपीटी प्रेझेंटेशन जे आहे ना ते घ्या कॅबल. मिस मानसी बसा. वेलकम. मिस मानसी काय झालं? बसा बसा. ए काय बेरे फिरव. हल्ली लोकांची नजर फार वाईट असते मिस मानसी. सर OTP सांगता का? हां 1834. चला. मिस मानसी अब काय झालंय तुम्हाला? हा का नाराज झालात तुम्ही? कालच्या सगळ्या प्रकारामुळे तुम्ही माझ्याबरोबर मीटिंगला यायला नाही म्हणालात का? नाही सर. अहो त्या मुलाची लायकीच नव्हती पण खरंच. मिस मानसी यू आर नॉट मेड फॉर सच लो स्टँडर्ड पीपल. यू आर प्रेशियस. आता उद्या समजा जर या कॅब ड्रायव्हरचं तुम्हाला स्थळ आलं आणि त्यानं होकार कळवला तर तुम्ही सुद्धा होकार कळवणार आहात का? तुम्ही तयार होणार का या कॅब ड्रायव्हरशी लग्न करायला? नाही ना. मला माहिती आहे अहो त्याची लायकीच नाही तुमच्याशी लग्न करण्याची. काय रे तुझी लायकी आहे का यांच्याशी लग्न करण्याची? काय रे आहे का? नाही. घ्या बघा स्वतःच कबूल करतो. आता ज्याची लायकीच नाहीये त्यानं तुम्हाला नकार कळवला तर एवढा कशाला त्रास करून घेताय? चिल रिलॅक्स. सी रिलॅक्स. खरं तुला आहे का गर्लफ्रेंड? आहे का? तुला गर्लफ्रेंड नाही आहे? आई शपथ कमाल यार. हल्ली कोणालाही असते गर्लफ्रेंड. मला मुलींची पण कमाल वाटते. काय चॉईसेस असतात म्हणजे असू शकतात. पण मिस मानसी आय एम डॅम शुअर तुम्ही तुमच्यासाठी जेव्हा एक मुलगा निवडाल ना तेव्हा तो असा फर्स्ट क्लास असा A1 ऑफिसर असा एखादा ब्रांचचा मॅनेजर एकदम सोफिस्टिकेटेड माणूस असणार. काय झालंय मिस मानसी? हा तुम्हाला कॅब नाही आवडली का? नाही तसं नाही सर. मग कॅब ड्रायव्हर नाही आवडलाय? तसं नाहीये सर. ए काय रे तुझं? हा बेरा फिरो परत. मिस मानसी आपण एक काम करूया. आपण तुमचा मूड लिफ्ट करूया जरा फ्रेश करूया. आपण रेस्टॉरंटला जाऊ. नको सर. नाही तुम्हाला यावं लागेल माझ्याबरोबर. आपण चाललोय रेस्टॉरंटमध्ये. सर मीटिंग. मी खोटं बोललो. म्हणजे तुमच्यासारखी गोड मुलगी ऑफिसमध्ये नाराज बसली होती माझ्याच्यानं बघवलं नाही होते म्हणून मी हा सगळा प्लॅन केला. काय आवडला का प्लॅन? हा याची काहीच गरज नव्हती सर. मला आहे ऑफिसमधल्या प्रत्येक एम्प्लॉईची काळजी घेणं त्याचा मूड ठीक ठेवणं हे माझं कर्तव्य आहे. हा इकडे इकडे हा इथेच थांबवा आता. बस 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 बस. मिस मानसी
चला. ₹468 झाले. बाकीचं ठेवा तुम्हाला. मिस मानसी, आवडलं का सरप्राईज? जॅकपॉट. या या. सो मिस मानसी, आवडलं का रेस्टॉरंट? मला खात्री आहे तुम्हाला आवडलंय. माय चॉईस इज ऑलवेज गुड. तुमचंच बघा ना. आय नो यू लाईक सच प्लेसेस. हॅलो सर. हॅलो मॅम. सर काही ऑर्डर? मिस मानसी, काही चालेल सर. 2 व्हेज क्लिअर सूप. ओके. एनिथिंग एल्स सर? काही चालेल सर. सर, तुम्ही मला याची आधी कल्पना द्यायला हवी होती. मग हे सरप्राईज कसं राहिलं असतं? हो, पण सर मी घरी कळवलं नाहीये. उशीर झाला तर घरचे काळजी करतील. मग सांगा त्यांना तुम्ही माझ्या बरोबर आहात. थांबा, मी तुमच्या आईशी बोलतो. नाही सर, मी कळवते. मिस मानसी, ऐका. इथे मी बॉस आणि तुम्ही एम्प्लॉई असं नाहीये. मला मित्र समजा तुमचा जवळचा. तुम्ही नका ना अशा उदास बसू. खरंच मला जेन्युइनली तुमची काळजी वाटते म्हणून मी हे सगळं करतोय. फक्त माझी एक्सप्रेस होण्याची पद्धत जरा वेगळी आहे, बाकी काही नाही. ऑर्डर सर? हा. सो सॉरी मॅम. आय एम सॉरी. मिस मानसी, चटका बसलाय. जरासा. सावकाश. सांभाळून काम कर मित्रा. आय एम सॉरी मॅम. हरकत नाही सर, त्याने मुद्दाम नाही केलं. मिस मानसी, तुम्ही जा वॉशरूम मध्ये जा आणि हात धुवून जा. मॅम खरंच सॉरी मॅम. त्या म्हणाल्या ना आता हरकत नाहीये. आणि चुका या माणसाकडनंच होता. हा, फार मनाला लावून घेऊ नको. जा. सर तुम्ही मोठ्या मनाने माफ केलं त्याबद्दल खरंच थँक्यू. मिस मानसी, जा तुम्ही जा. आलेच. किती वेळा सांगितलंय मी वेळच्या वेळी घरी येत जा म्हणून, तरी उशीर कसा होतोय? त्यात फोनही लागत नाही. अहो ऑफिसमध्ये काहीतरी काम निघालं असेल किंवा ट्रॅफिक मध्ये अडकली असेल. तुम्ही का उगाच टेन्शन घेताय? आई आई ग. मी टेन्शन घेतोय? अगं 1 तासभर उशीर समजू शकतो मी. 2 तास होत आले, अजून आलेली नाहीये ती. बाय बाय बाय. जरा धीर नाही या माणसाला. जेव्हा बघावं तेव्हा घोड्यावर बसलेले असतात. मी काही बोललो की तुम्ही मध्ये बोललंच पाहिजे का? हा, असं किती उशीर झालाय? 2च तास उशीर झालाय ना. मुंबईमध्ये चालतं एवढा उशीर? एवढं काय घर डोक्यावर घेताय? उद्या ती सासरी गेली आणि सासरी तिला उशीर झाला तर तुम्ही तिच्या घरी जाऊन तिला विचारणार आहे का, का गं बाई का उशीर झाला म्हणून? हो जाणार. माझी मुलगी, मी काहीही करणार. हे बाई, यांना सांग माझा उगाच पारा चढवू नका म्हणावं. अहो पण तुम्ही शांत व्हा ना. नाही होणार ते शांत. त्यासाठी बर्फाची लादी ठेवा डोक्यावर. येते मी. आणि राजन भाऊ, अजिबात मनूला रागवायचं नाही, सांगून ठेवते. माझ्याची गाठ आहे. हा, या उषाताईंचं तोंड बंद करण्यासाठी ना चिकटपट्टी सांगतो मी. हे बघ, 2 तास 10 मिनिटं झाले, अजून आलेली नाहीये. अहो पण तुम्ही जरा शांत व्हा बरं.
पुन्हा फोन करून बघा ना. ज्या नंबरवर आपण कॉल करत आहात तो व्यस्त आहे. बिझी आहेत. बाबांचा फोन का लागत नाहीये? अरे लक्षात देत जा जरा. कस्टमरच्या अंगावर अशा प्रकारे काही सडणं बॅड इम्प्रेशन पडतं. ते कस्टमर स्वभावाने चांगले होते म्हणून वाचलास तू. सर मी सॉरी म्हणालो होतो सर त्यांना. सर आय एम सॉरी बट किचन मध्ये येणं अलाउड नाहीये. कस्टमरच्या हातावर सूप सांडवणं अलाउड आहे काय? सर आय एम सॉरी पण मी पुन्हा अशी चूक नाही करणार. लक्षात ठेवेल. सर हे काय केलं तुम्ही? आता लक्षात राहिले. सॉरी बोलला होता ना तू. माझ्याकडून पण सॉरी. आई ओके? हो. घरी काय अर्जंट फोन करायचा असेल तर माझा फोन वापरा. नाही नको. कोणाचा आहे? बाबा. कुठे आहेस? एवढा उशीर का होतोय तुला? आणि किती वेळेस सांगितलंय की उशीर होणार असेल तर घरी फोन करायचा म्हणून. बाबा मी येतोय. कोण बोलतोय? मनू कुठे आहे? आणि तिचा फोन तुम्ही कसं काय उचलला? अहो मी समर. सॉरी मला वाटलं की दुसरंच कुणीतरी बोलतंय म्हणून मी जरा रागात बोललो. सॉरी. नाही 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 तुमचं काहीही चुकलेलं नाहीये बाबा. मी जर तुमच्या जागी असतो आणि मनू बरोबर दुसरं कोणी असतं तर मी हेच केलं असतं. नाही 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 असं काही नाही. मनू अजून ऑफिसातच आहेत तर. नाही 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 मी मनूला डिनरला घेऊन बाहेर आलोय. काय आहे कालच्या सगळ्या प्रकारामुळे त्या जरा डिस्टर्ब झाल्या होत्या. ऑफिस मधल्या कामावर परिणाम होतो, परफॉर्मन्स वरती परिणाम होतो. तिचा मूड लिफ्टअप करण्यासाठी मी डिनरला घेऊन आलोय. तुम्हाला राग नाही ना आला? तुम्हाला असं न विचारता मी तिला डिनरला घेऊन आलो? नाही 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 अहो असं काही नाही. रागवायचं काय तर. तुमच्या ऐवजी जर दुसरं कोणी तिच्या सोबत असतं ना तर नक्कीच रागवलं असतं. पण आता ती तुमच्या सोबत आहे म्हटल्यावर माझी काळजीच मिटली. नाही नाही तरी सुद्धा मी मनापासून तुमची माफी मागतो. आणि अहो माझ्याचमुळे तिला तुम्हाला कळवता आलेलं नाहीये. मी तिला घरी ड्रॉप करतो. हा अरे वा मग तर काय काळजीच मिटली माझी. चला ठेवतो. तुम्ही घ्या ना सूप घ्या. अहो गार होईल. दुसरं काही मागवू का? घ्या. अहो मनूचे बॉस नक्की तिला सोडायला येणार आहेत ना घरी? अगं असं काय करते? आता शब्द दिलाय म्हटल्यावर पाळणारच ना. चांगला माणूस आहे. आता आपल्या घरातलाच एक असल्यासारखी मनूची काळजी घेत आहे. पण तो तिचा बॉस आहे ना. तो का इतकी काळजी घेतोय? स्वभाव. काही माणसांना नाही आवडत इतरांना दुःखी पाहिलेलं. हा मनूचा बॉस आहे ना त्यातला एक आहे. मी सांगतो ना ऑफिसमध्ये सुद्धा सगळ्यांची काळजी करत असणार. आवडला आपल्याला हा माणूस. देव माणूस आहे. नमस्कार. नाही बघा नमस्कार. नमस्कार. 100 वर्ष आयुष्य तुम्हाला. अहो काय करायचं एवढं आयुष्य. तुमच्यासारखी प्रेम करणारी माणसं आजूबाजूला आहेत ना तोवर जगता आलं तरी खूप झालं. या तुमच्या मुलीला सुखरूप घरी सोडलेलं आहे. आता मी येतो. अहो कुठे जाता? आम्ही जेवायला बसणारच होत. थोडस खाऊन जा ना. आई पुढच्या वेळेला मी तुझ्याच जेवायला येणार 100%. पण आता आम्ही नेमकं बाहेर जेवून आलोय. पोट भरलेली आहे. पुढच्या वेळेला येऊ ना तेव्हा कंटाळा येईपर्यंत गप्पा मारू आपण. हा पण आता येतो. आता नाही हरकत नाही. तुमच्या घरचेही वाट बघत असतील ना. कोण वाट बघणार माझी घरी? मी एकटाच आहे ना. माझं कोणीच नाही. माय नेम इज एंथनी गोंजाल्वेस. मैं दुनिया में अकेला हूं. येतो. असू दे असू दे. नाही बाबा काय करताय? हे बघा तुमचा आशीर्वाद न घेता घराबाहेर पडलो ना तर मला वाईट वाटेल. अहो आमचे आशीर्वाद आहेच तुमच्या पाठीशी. पण खरं सांगू का तुम्हाला बघितल्यावरच कळतं तुम्हाला आयुष्यात कधीच कुठल्याच गोष्टीत अपयश येणार नाही. आणि तुम्हाला जे हवंय ते तुम्ही मिळवणारच. हो ना. मलाही माझ्या हातातून काही निसटलेलं आवडत नाही.
आता मनूचंच बघा ना, तिचं नाराज असणं माझ्या नजरेतून नाही निसटलं. आई, काळजी घ्या आपल्या मनूची. चला येतो. आई मी आलेच. हो, जा जा. लय उशीर केलास तू. मी वाट बघत होती तुझी. कामाचं काय झालं? मिळाली का? नोकरी मिळाली? हो. काय? तुला नोकरी मिळाली? हा, तू इतक्या उशिरा सांग, इतक्या उशिरा सांगतो. एवढी आनंदाची बातमी एवढा उशिरा सांगतो तू? हा? देवा किंचाळे बाबा, देवा किंचाळे बाबा, अशीच कृपा ठेवा. तुला कुठे नको कुठे ठेवू असं झालंय मला. नोकरी लागली माझ्या राजाला. अरे ऐका चव्हाण, ओ परब चव्हाण, हे आई देशमुख, काय करतीस? बस इथे. अरे बस इथे. सांगू दे ना रे बाबा एकदा. काय तू पण बरं मला 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 सांग, कसं आहे तुझं नवीन कामाचं ठिकाण? म्हणजे ऑफिस कसं आहे? कशी नोकरी कशी आहे तुझी? आणि तुझा तो बॉस बॉस बाबा कसा आहे? सगळे छान आहेत आणि कोणीही मला त्रास देत नाही. एक काम कर, उद्या ना मी किंचाळे बाबांचा अंगारा देते, बॉसला लावून ये. कशाला मला लावतीस? तो बुरा नाही. अगं तो बॉस आहे, त्याच्याकडे नोकरी आहे, त्याला कशाला पाहिजे अंगारा? हे पण आहे, बरोबर आहे. बर पगार किती देतो तुला तुझा बॉस बाबा? आता बरं आहे, नंतर वाढवू म्हणालेत. हरकत नाही, हरकत. पगाराचं काय नसतं, नोकरी महत्वाची ना, नोकरी महत्वाची. आणि ती मिळाली आहे ना माझ्या बाळाला. आणि माझं बाळ एवढं हुशार आहे, एवढं इंजिनियर आहे, एवढं शिकलेला आहे की नाही? मोठ्या पदावरची नोकरी मिळाली असेल नाही तुला? हा? मोठ्या पदावरची नाही दिली आहे, हा? पण नंतर बढती देऊ म्हणाले. हा. चेअरवरून कोणी उठ असं म्हणू शकत नाही. हा. फिरायला गाडी आहे हा, हा. आणि दिवसभर एसी मध्ये असतो. काय? येशी दिवसभर? मग आणखी काय पाहिजे रे बाबा? हा? माणूस का असा एका दिवसात मोठा होतो? असा टप्प्याटप्प्यानं हळूहळूच मोठा होतो ना. बाय माझ्या, मला सांगू दे ना सोसायटीला. मी काय करते माहितीये का? मी पेड्याचा बॉक्स आणते आणि सगळीकडे वाटते. म्हणजे 1 रूम किचनला पण 2 रूम किचनला पण लगेच येते. आई, मी बोलू? बोल बोल बोल. जेव्हा मला वाटेल ना मी काहीतरी केलंय, तेव्हा मी स्वतःहून तुला पेड्याचे बॉक्सेस आणून देते. अख्ख्या सोसायटीमध्ये एक एक घरात पेड्याचे बॉक्सेस वाट, पण आत्ता नको प्लीज. बर राहिलं. मी काय म्हणते, ते माझी जी जवळची माणसं आहेत ना, म्हणजे देसाई रे, त्यांना जाऊन सांगू दे नाही बातमी. अरे काय ना, मला ना तुझ्याबद्दलचा अभिमान मला त्यांच्या डोळ्यात बघायचा राजा. जाऊ का? जा. लगेच जाते, लगेच येते.